नमस्कार, मी श्रुतिका गावंडे. आपण पाहत आहात विदर्भ न्यूज 365 महिला विशेष या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत महिला विशेष म्हणून आहे संगीता शिंदे, ज्या आहेत शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष तसेच शिक्षण संघर्ष संघटनेच्या राज्याध्यक्ष. ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या महिला विशेष कार्यक्रमामध्ये. मला सांगा की हे जे शिक्षण संघटनेमध्ये तुम्ही कार्यरत आहात, या मागचं नेमकं काय कारण होतं की तुम्हाला असं वाटलं की या मध्ये कुठेतरी काहीतरी काम करण्याची गरज आहे? हां, मी जेव्हा नोकरीला लागली म्हणजे 2005 नंतर माझी नियुक्ती आहे आणि जेव्हा नोकरी करताना मला असं वाटलं की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मला पेन्शन नाही आणि त्यामुळे मी एक संघटन केलं आणि मग ते संघटन म्हणजे आपलं काहीतरी कर्मचाऱ्यांना लाभ मिळायला पाहिजे निवृत्तीनंतर. तर ते संघटन आता महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे. पण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना मला अनेक समस्या जाणवल्या. समस्या म्हणजे की आपल्या ज्या शाळा खेड्यापासून तर शहरापर्यंत जे आहे जे निःशुल्क शिक्षण विद्यार्थ्यांना आपण देतो आहे, तर ते शिक्षण देत असताना जो शिक्षक आहे त्याच्यावरच शासनाने वेगवेगळ्या पद्धतीने अन्याय केला आहे. म्हणजे जसं विनाअनुदानित शाळा आहे, विनाअनुदानित शिक्षक आहे की त्यांना कितीतरी वर्ष झाले की अनुदानसुद्धा मिळत नाही, वेतन मिळत नाही. मग अशा याच्यामध्ये ती संघटना वेगवेगळ्या पद्धतीने कामाला लागली आणि म्हणजे ज्या समस्या आहे त्याचं निराकरण करणं किंवा शासनापर्यंत त्या समस्या आंदोलनाच्या माध्यमातून मोर्चे काढून अन्नत्याग आंदोलनसुद्धा करून ह्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या संघटनेतर्फे केलं. आणि म्हणून हा मूळ उद्देश होता की समस्या या शासनापर्यंत पोहोचून एक शिक्षण क्षेत्र चांगल्या पद्धतीने चालू राहावं, हा उद्देश ठेवून मी संघटना. शिक्षिका तुम्ही लग्नाआधीच होते की लग्नानंतर? लग्नानंतर शिक्षिका. लग्नानंतर. मग लग्नाआधीचं जे परिवार होता किंवा काय तुमचं शिक्षण झालं होतं, किती भाऊ भावंडे होते तुम्ही? आम्ही 4 जण आहे. 2 मोठे भाऊ आहे, एक मोठी बहीण आहे आणि मी सगळ्यात शेवटची. एक भाऊ डॉक्टर अनिल वोंडे जे माजी कृषी मंत्री होते आणि एक भाऊ आहे ACP, ते मुंबईला आहे. एक बहीण मुंबईला आहे, ती शिक्षिका आहे आणि मी सुद्धा शिक्षिका. आणि म्हणजे एकंदरीतच शैक्षणिक चांगलं वातावरण तुमच्याकडे आहे. काही प्रश्नच नाही. आणि यासाठी मग आई वडिलांची काय भूमिका होती? माझे बाबा प्राथमिक शिक्षक आहे, म्हणजे आता पण रिटायर्ड असून सुद्धा अजूनही बरंचसं काम करतात. आणि आई आणि बाबाची एकच इच्छा होती, आई तर घरी काम करत होती गृहिणी म्हणून, पण आईला खूप वाटत होतं की आपल्या मुलीसुद्धा आपल्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे, म्हणजे त्या पण स्वावलंबी झाल्या पाहिजे. या उद्देशाने त्यांनी खूप गरिबी होती आणि गरिबीच्या परिस्थितीतून 4ही मुलांचं शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने केलं. आणि त्या शिक्षणाचा फायदा ना की फक्त नोकरीमध्ये, तर म्हणजे एक शिक्षिका असल्यानंतरही तुम्हाला असं वाटलं की कुठेतरी आपल्या हातून जनसेवा ही घडली पाहिजे आणि म्हणून तुम्ही राजकारणात प्रवेश केला? तसं म्हणता येणार नाही, पण मला ज्या समस्या आल्या मी संघटन केलं, संघटना स्थापन झाली आणि असं करता करता आता हे पुढचं पाऊल चालू आहे. विशेष म्हणजे मी स्वतः ॲथलेटिक्स प्लेअर होती, 9 नॅशनल माझे झालेले आहे. लॉंग डिस्टन्स प्लेअर होती मी. त्यानंतर मग माझं MA झालं, नंतर BEd झालं आणि आता MA एज्युकेशन करून आता PhD सुरू आहे. आणि यासाठी मग म्हणजे नंतर लग्न झाल्यानंतर तुम्हाला कसा काय सपोर्ट मिळाला या सगळ्या गोष्टीसाठी? माझे मिस्टर हे पोलीस इन्स्पेक्टर आहे आणि त्यांची पण म्हणजे मी काम करत असताना लग्नानंतर शिकत असताना त्यांनी मला खूप प्रतिसाद दिला. म्हणजे शिकायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे, म्हणजे नुसतं. लग्नानंतर तुमचं शिक्षण झालं का? हो, लग्नानंतर MA एज्युकेशन केलं मी आणि लग्नानंतर तर नोकरी पण केली, MA एज्युकेशन केलं, आता PhD सुरू आहे. अच्छा. आणि मग नंतर जेव्हा तुम्ही या ज्या समस्या आहे या समस्यांसाठी बाहेर निघालात किंवा लोकांना गोळा केलं कुठेतरी, तेव्हा पण सपोर्ट होता घरच्यांचा? हो, माहेरी पण सपोर्ट आहे आणि सासरी पण सगळ्यांचा सपोर्ट मला मिळाला की मी जे काम करत आहे त्याच्यावर पहिले तर घरच्यांचा विश्वास असायला पाहिजे आणि तो विश्वास 100% आहे म्हणून मी इतकं बाहेर काम करू शकते. माझी मुलं पण खूप मला म्हणजे कामामध्ये मदत करतात किंवा आता मुलगा MBBS ला आहे फायनलला, तो घरी आला तर तो म्हणते आई तू घरी नको राहू, आता सगळ्यांसाठी काम करते, तू एक दिवस सुद्धा याच्यामधून काढू नको, आम्ही आता मोठं झालो आहोत.
कारण लहान वयामध्ये त्यांना मी बराच वेळ दिला आणि त्यांना सुद्धा सक्षम करण्याचाच प्रयत्न केला. म्हणून मुलगा सुद्धा MBBS ला. त्यांच्या तक्रारी नसतात की तुम्ही आम्हाला टाइम देऊ शकत नाही? असतात. म्हणजे कधी कधी माझी मुलगी तिला मार्केटला जायचं असते किंवा तिला गप्पा मारायच्या असतात. मग तरी पण जेव्हा वेळ मिळतो तेव्हा रात्री मी मोबाईल बंद करून जेव्हा घरी असते तेव्हा त्यांच्याशी ते घरी असले तर मी त्या मुलांशी म्हणजे नवरा सपोर्टेबल होताच, मुलं मुली पण तुम्हाला हे करतायत. मात्र सासू सासरे त्यांचाही तुम्हाला सपोर्ट होता का? म्हणजे एक महिला म्हणून तुम्ही बाहेर निघतायत, लोकांना गोळा करतायत, कुठेतरी समाजातील 4 लोक नावं ठेवतील वगैरे असा काही विषय? मी तुम्हाला सांगितलं ना की माहेरपासूनच मला हा सपोर्ट होता आणि मी माहेरपासूनच सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये सक्रियच होती. आणि लग्नानंतर त्यांना माहीत आहे की नोकरी करणारच आणि नोकरी करणारच होती. माझे सासरे मुख्याध्यापक होते, ते पण सोशल आहेत. त्यामुळे त्यांनी मला कधी असं म्हटलं नाही आणि काही गोष्टी चालतातच घरात, तेवढं ॲडजस्ट करावंच लागतं. मात्र जे तुमचं कारकिर्दी आपण म्हणू शकतो त्याला घरातून दोन्ही बाजूने सपोर्ट तुम्हाला चांगला होता आणि त्यामुळे तुम्ही कदाचित एक भक्कम असा सपोर्ट तुम्हाला लाभल्यामुळे तुम्ही हे कार्य चांगल्या प्रकारे करू शकले. मात्र अनेक स्त्रियांना इथूनच प्रॉब्लेम्स असतात, त्यांनी कसं फेस करायला पाहिजे असं वाटतं? स्त्रियांना तर खूप समस्या असतात. कारण बाहेर काम करायचं असेल, नोकरी करायची असेल, कोणता व्यवसाय करायचा असेल तर पहिले घर आणि मुलं ही चांगल्या पद्धतीने सेटल केली तर कोणी असं काही आपल्याला म्हणणार नाही. तरीही काही घरामध्ये मी बघितलं की महिला अशा असतात की त्यांना मुळीच बाहेर पडायला मिळत नाही, येऊ देत नाही. आणि अशा ह्याच्यामध्ये खूप डिफिकल्टच आहे या सगळ्या गोष्टी. म्हणजे आपण पाहतोय की समाज जरी पुढारलेला आहे तरी बऱ्याचदा पुरुष मंडळी सांगतात की मुलांना सांभाळ आणि घर सांभाळ. तर म्हणजे अशी बरेच घरं आहे, अशा बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहे की त्यांची इच्छा असते, त्यांच्यात तेवढं पोटेन्शियल असते पण त्या बाहेर पडू शकत नाही. आणि हे सगळं काम करताना जेव्हा तुम्ही महिलांना या कार्यामध्ये ओढता किंवा तुम्हाला असं वाटत असेल की महिलांचीही यामध्ये गरज आहे तर तुम्हाला कधी डिफिकल्टीज जाते का? महिलांना मला असं वाटतं की सगळ्या महिला बाहेर पडू शकत नाही. ज्या नोकरी करतात त्यांना पण नोकरी झाल्यावर म्हणजे आता मी शाळेच्या माझ्या मैत्रिणी बघते की शाळेची ड्युटी झाली तर त्या घरी येतात, घरी स्वयंपाक करणारे मुलं आहे, त्यांचा अभ्यास आहे, पण त्याची मनातून इच्छा असेल तर ते बाहेर पडू शकतात. आणि तुमच्या माध्यमातून महिलांसाठी असे काय विशेष म्हणजे प्लॅन्स तुमचे असतात? म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये की शिक्षण क्षेत्रामध्ये? मी आता शिक्षण क्षेत्रामध्ये संघटनेच्या माध्यमातून काम करते तर मी बघते की खूप समस्या महिलांना काम करत असताना येतात. आपण बघतो आहे की समाजामध्येही आपण इतके पुढं गेलो आहे, म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपण काम करतो असं सगळे म्हणतात, पण कुठेतरी तेवढ्या प्रमाणात परिस्थिती दिसत नाही. तेवढ्या प्रमाणात परिस्थिती दिसत नाही. आणि ह्या समस्या ज्या आहे शिक्षण क्षेत्रातल्या विशेषतः मी सांगते की आता लहान बाळ असलं तरी पण शाळेमध्ये कॉलेजमध्ये ज्या प्राध्यापिका आहे, शिक्षिका आहे, त्यांना जावंच लागते. ती पण शासनाने बालसंगोपन रजा दिलेली आहे. म्हणजे 18 वर्षाचं आतील पाल्यांसाठी आपण 2 वर्षाची ती रजा मंजूर केल्या जाते. ती रजा बरेच ठिकाणी मंजूर केल्या जात नाही, म्हणजे शासन निर्णय निघून सुद्धा. तर अशा वेळेस खरं तर त्यांना रजा द्यायला पाहिजे, कारण आपल्या मुलांचंच संगोपन करणं आहे. ही एक मोठी समस्या आहे. एक समस्या मला अजून महिलांची जाणवली की ज्या शाळेत म्हणजे अनेक शाळा मी आता फिरते, शाळेच्या भेटी घेते, त्या दरम्यान मी बघितलं की प्रसाधन गृह महिलांसाठी विशेषतः नाही आहे. आणि त्या शारीरिक इतक्या अडचणी येतात, म्हणजे जर खूप अस्वच्छ असेल प्रसाधनगृह तर अशा याच्यात 11 ते 5 जी महिला शिक्षिका काम करते तर तिला स्पेशली ह्या गोष्टीची व्यवस्था शासनाने करायला पाहिजे. हे तर हे यासाठी तुम्ही कार्यरत असता? यासाठी मी कार्यरत असते. अच्छा. आणि हे सगळं करण्याची जी प्रेरणा आहे ही तुम्हाला कुठून मिळेल? माझी आईच खूप सोशल होती, म्हणजे ती घरी राहत होती पण ती तेव्हा 9वा वर्ग शिकली होती, पण तेव्हा ती नूतन कन्याची विद्यार्थिनी होती, पण ती सांगत होती की म्हणजे तिला
खूप वाटत होतं की समाजासाठी, किंवा आम्ही ज्या कॉलनीमध्ये केडियानगरमध्ये राहत होतो तर तिथे सगळ्यांची बांधिलकी तिची खूप छान होती. आणि तिचं जे म्हणणं होतं की कोणतंही काम करायचं तर त्याला 100% मन लावून काम करायचं, हे तिने आम्हाला ठासून ठासून मनामध्ये सांगितलं. म्हणजे प्रत्येक व्यक्ती, माझ्या घरातला, की माझे मोठे भाऊ, माझी बहीण, दुसरा भाऊ, सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये नोकरी करत असताना सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतात, ही माझ्या आईची प्रेरणा आहे. आणि म्हणजे एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचे भाऊ, जसं तुम्ही सांगितलं की माझे कृषी मंत्री होते, तरी फार मोठी ओळख आहे. तर तुम्हाला ही जी ओळख आहे याचा जास्त गर्व वाटतो, की तुम्ही जे एक महिला म्हणून आज जे कार्य करत आहात याचा जास्त गर्व वाटतो? पहिले तर मी संघटना चालवत असतानाही जेव्हा मंत्रालयात जाते किंवा मंत्र्यांशी मी भेटते तर कोणालाच माहित नव्हतं की मी डॉक्टर बोंडेंची बहीण आहे, कारण मी स्वतःच तो परिचय देत नाही. मी संघटनेचं काम करते, माझं काम खूप महत्त्वाचं आहे, मला त्या कामाला खूप जास्त महत्त्व वाटते त्या कामाचं, आणि मी स्वतः माझी ओळख कशी निर्माण करू शकते, एक स्त्री म्हणून माझी ओळख कशी निर्माण करू शकते, हे मी पहिलेपासून दाखवलं. मी कोणाचाही परिचय आजपर्यंत दिला नाही. म्हणजे माझी शिक्षण मंत्री विनोदजी तावडे हे भारतीय जनता पार्टीचेच होते, आणि माझे बंधूही पण भारतीय जनता पार्टीचे. अशा ह्याच्यामध्ये त्यांना 3 वर्षानंतर माहीत झालं की ही डॉक्टर बोंडेंची बहीण. म्हणजे हे खूप आश्चर्यच म्हणावं लागतं, कारण आपण ओळख आपली देतो. बरोबर आहे. आणि हे जे तुम्ही सांगितलं की तुम्हाला तुमची ओळख तयार करण्याची जास्त आवड आहे, आणि तुम्हाला असं वाटतं का प्रत्येक महिलेने स्वतःची ओळख निर्माण करायला पाहिजे, आणि ती का करायला पाहिजे? प्रत्येकाला असं वाटत असते. म्हणजे मी काही करत नव्हती, पण मी तुम्हाला सांगते की मी कोणाचं भाषण ऐकलं तर मला असं वाटत होतं की नाही, आपण पण द्यायला पाहिजे, आपण पण हे काम करायला पाहिजे. हे प्रत्येक महिलेला वाटते, प्रत्येक स्त्रीला असं वाटते की नाही, मी पण तिच्यासारखं बाहेर काम करायला पाहिजे, माझी सुद्धा ओळख समाजामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. पण अनेक गोष्टी असतात, अनेक अडचणी असतात, घरातल्या असतात, बाहेरच्या असतात, कोणाची मानसिकता कशी असते, या अडचणीमुळे पण महिला म्हणजे बाहेर येत नाही. पण मला असं वाटतं की मनात इच्छा असेल आणि आपला जो सुप्त गुण तो आपल्याला जागृत करायचा असेल तर आपण आपल्या मनाची तयारी करावी. आणि जसं तुम्ही सांगितलं की ही एक मोठी अडचण असते, अशा महिलांना कुठल्या जास्त अशा समस्या आहे की त्यामुळे त्यांची प्रगती कुठेतरी खुंटू शकते? समस्या तर खूप जास्त आहे. म्हणजे महिला म्हटल्यावर सगळ्यात पहिले आता तुम्ही बघा की घरापासून सुरुवात होते, की आपल्या घरी नसेल पण आपल्या घरी तेच पद्धत होती की मुलगा जन्माला आला तर पेढे वाटायचे, मुलगी जन्माला आली तर जिलेबी वाटायची, इथपासून सुरू. कोणी पाहुणे आले तर आपण मुलीला म्हणतो जाऊन एक पाणी आण, चहा आण. आपण मुलाला हे सांगत नाही. म्हणजे घरापासून आपली या गोष्टीत सुरुवात होते. आणि मला असं वाटते की म्हणजे हा प्रश्न कोणता विचारला होता? मला असं वाटते की घरापासूनच तशी सुरुवात आहे की जसं मुलगा झाला की पेढे वाटायचे, मुलगी झाली तर जिलेबी वाटायची, आपल्या घरी पाहुणे आले तर आपण मुलाला न सांगता मुलीला आपण, म्हणजे हा भेदभाव घरापासून सुरू झालेला आहे. आणि त्यामुळे ज्या महिलांना म्हणजे आपण म्हणतो की समस्या खूप येतात, अडचणी, त्यांनी काय करावं, तर मला असं वाटतं की बऱ्याच महिलांना समस्या आहे. मलाही समस्या आहे की मी खूप जास्त बाहेर राहिली, म्हणजे एवढं काम करत असताना सुद्धा मला 12 वाजले तर थोडंसं संकोच वाटतो की कोणी काही म्हणेल का. घरचे समजदार आहे म्हणून काही होत नाही, पण तरीही अजूनही खूप महिलांना कुठेतरी अडचणी आहे. तुम्हाला असं कधी जाणवलं का, म्हणजे आपण बघतो बरेचदा समाजात की जर एका महिलेच्या हाताखाली एखाद्या पुरुषाला जर काम करायचं आहे तर तो कुठेतरी त्यात न्यूनगंड असतो आणि तो तिचं ऐकत नाही बरेचदा, किंवा त्याला कुठेतरी त्या कामाची लाज वाटते की एका महिलेच्या हाताखाली मी काम करायचं. असं तुम्हाला कधी अनुभव आला? आता हा खूप कठीण प्रश्न विचारला. खरं तर मी सगळ्या पुरुषांसोबतच काम करते जास्तीत जास्त, कारण आता माझे सगळ्यात जास्त मोठे आंदोलन मुंबईला झालेले आहे.
चंद्रपूरपासून मुंबईपर्यंत आंदोलन करत आलेली आहे. सर्वात जास्त तर पुरुषांनी मला साथ दिली. महिला तर देतातच, पण महिलांचा तुम्हाला सांगितलं की नोकरी करत असताना आंदोलनामध्ये येणं आणि इतक्या घरच्या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून त्या आंदोलनात तिथपर्यंत येणं शक्य होत नाही. फार कमी महिला तिथे असतात. पुरुषांना न्यूनगंड वाटणं माझ्याबद्दल तर असं झालं नाही. कारण कसं आहे की आपण कोणतं काम करतो आणि आपण कोणत्या पद्धतीने त्या पुरुषांशी अप्रोच होतो हा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे त्या पुरुषाला सुद्धा असं वाटायला नको, तशी वागणूक आपली असणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी असंही होते की ती मानसिकता असते पुरुषांची. प्रत्येक पुरुष काही सारखा नाही, त्या मानसिकतेतला नाही. आता जग बदललेलं आहे आणि विचारही बदललेले आहे. नक्कीच स्त्रिया आजच्या प्रगतीवर आहे, यात कुठेतरी पुरुषांचा तेवढाच सहभाग आहे, वाटा आहे. मात्र ही जी छोट्या प्रमाणात का होईना पण ही जी प्रवृत्ती आहे की स्त्रियांना आपण दुय्यम स्थान समजणे, एक मनोरंजनाचं साधन समजणे किंवा तिच्यावर अन्याय अत्याचार करणे म्हणजे एक साधी सोपी गोष्ट. आपण अजूनही पाहतो की नवरा अनेक बायकांना म्हणजे अनेक नवरे असे आहेत की जे बायकांना मारणं म्हणजे एक साधी गोष्ट समजतात. तर ही जी प्रवृत्ती आहे ही काय आहे, कुठून आली असेल? याच्यामध्ये समाजामध्ये 3 पार्ट आहे की एक लोएस्ट, एक मिडियम आणि एक हायेस्ट. तर याच्यामध्ये मिडियम एज म्हणजे मध्यमवर्गीयांमध्ये ह्या गोष्टी पाहायला मिळत नाही, पाहायला मिळत. खरं तर जे लोएस्ट आहे तिथे जास्त हा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. पण तरीही समाजामध्ये आपण पेपरमध्ये वाचतो, टी व्हीवर बघतो जे अत्याचार होतात की नवरा मारतो आहे, ते तर आहेच, समाज आहे तो आणि त्या गोष्टी घडतच आहे. पण त्याला प्रतिउत्तर म्हणून पहिले तर महिलेला सक्षम बनणे गरजेचं आहे. आणि सक्षम नुसतं आर्थिक सक्षम नाही तर मानसिक सक्षम असणं आवश्यक आहे. आपण एखाद्याच्या घरात अन्याय होत असेल किंवा दोघांची भांडणं होत असेल तर ती इतकी मानसिकतेने खचलेली असते, तिला सपोर्ट कोणाचा तरी म्हणजे माहेरचा किंवा सासरचे काही लोक असा सपोर्ट जर असेल तर ती कुठेतरी स्ट्रॉंग मेंटॅलिटी. मला असं वाटतं की मानसिकतेसोबतच तिने शारीरिक स्ट्रॉंग पण असायला पाहिजे. शारीरिक तर असणं फारच आवश्यक आहे, पण सगळ्यात जास्त तर मानसिक स्ट्रॉंग असणं आवश्यक. आणि आता आपण बघतो की परिस्थिती जरा वेगळी झालेली आहे. अनेक मुलींना, स्त्रियांना बाहेर पडताना भीती वाटते कारण वातावरण तसं बनलेलं आहे. तर तुम्हाला सुद्धा एक मुलगी आहे, तुम्ही कशी काळजी घेता किंवा तिला सांगताना काय नेमकं सांगत असता? आपण जे समाजामध्ये होत आहे, मुलींवरही अत्याचार होत आहे, हिंगणघाटचं प्रकरण बघितलं, निर्भयाचं प्रकरण बघितलं, मुंबईला पण एक फोटोग्राफर होती, ते पण म्हणजे प्रत्येक वेळेस वाचतो. हे मोठे मोठे प्रकरण आहे, पण याच्या छोटे प्रकरणं कितीतरी आहे की ते अजूनपर्यंत आपल्या समाजासमोर किंवा म्हणजे पेपरमध्ये आलेले नाही. मला असं वाटतं की पहिले ज्याला मुलगी असेल ही तर भीतीचं वातावरण निर्माण झालं की आपली मुलगी कुठे गेली असेल, जास्त वेळ झाला तर ती का नाही आली. तर प्रत्येक आईला हा एक प्रॉब्लेम असतो, भीती असते. पण आपल्या मुलीशी जशी जशी ती वयामध्ये येते तर आईचं कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे. म्हणजे मी इतकी बाहेरही असून माझं तिचं एक मैत्रीचं नातं असणं गरजेचं आहे की तिला भीती नाही वाटली पाहिजे आईला काही सांगायची. काय होते की आई आणि बाबा एक वेगळा म्हणजे निर्माण होते आपल्या मनामध्ये भावना. मी जसं माझ्या आईला म्हणजे माझ्या आईचा मृत्यू होईपर्यंत तिच्यासोबत होती, ती जशी 5.5 वर्ष ती बेडवर होती, मी रोज जाऊन तिच्याशी काउन्सिलिंग सारखं तिच्याशी मी बोलत होती की ती डिप्रेशनमध्ये नाही गेली पाहिजे, कारण तिने मला साथ दिला होता इतके वर्ष. तसंच आईचं मुलीचं नातं एक मैत्रीचंच नातं असायला पाहिजे. आपण म्हणतो की माझं नातं मैत्रीचं आहे, पण ती छोट्या छोट्या गोष्टी की जर एखाद्या मुलाने प्रपोज केलं किंवा एखादा मुलगा तिला आवडला तर ते सुद्धा ती जेव्हा सांगेल तेव्हा कुठेतरी आपण समजू की ती मैत्रीचं नातं आहे. आणि याच्यामध्ये जर कम्युनिकेशन असेल ना तर बऱ्याच गोष्टी म्हणजे टळेल. कुठेतरी तिला जर कोणापासून धोका वाटला तर ती लगेच घरी येऊन सांगेल आणि तुम्ही त्यावर आपण काहीतरी करू शकतो. आईची भूमिका सगळ्यात महत्त्वाची राहिली. हो हो. मात्र हे जे मुलं आहेत किंवा पुरुष आहे, बरेचदा आपण बघतो की अनेक स्त्रियांना त्रास देत आहेत. तर ही जी प्रवृत्ती आहे किंवा त्यांची मेंटॅलिटी असते तर याला आपण कसं टाळू शकतो? म्हणजे मुलं
म्हणजे मुली यांच्यापासून दूर कशा राहू शकतात, सतर्क कसं काय राहू शकतात? समजा एखाद्या मुलीवर कोणीतरी ॲसिड फेकतं आणि तिला थोडा वेळ आधी जर थोडंफार माहिती मिळते की या मुलापासून मला धोका आहे, तर तिने कसं सतर्क राहायला पाहिजे? आता ही प्रकरणं सगळी वेगवेगळी आहे की कुणाला असं माहीत नाही होत की हा माझ्या अंगावर ॲसिड फेकेल किंवा हा माझ्या अंगावर रॉकेल टाकेल आणि मला जाळून टाकेल. पण जर त्यांनी धमकी दिली असेल तर हे लगेच तिने घरी सांगायला पाहिजे. म्हणजे तात्काळ त्याच्यावर आई बाबा काहीतरी करू शकतात, हे पण महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की कम्युनिकेशन असणं फार गरजेचं आहे. आणि बरेचदा आपण पाहतो की हे सगळे जे होतात, घटना घडतात, यामागे एक कारण प्रामुख्याने दिसून येतं की पुरुषांना नाही पचत नाही स्त्रियांचं. म्हणजे जेव्हा स्त्री एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हणते तेव्हा त्याला ते सहन होत नाही. तर ही जी पुरुषांची मेंटॅलिटी आहे ही बदलणं किती महत्त्वाचं आहे? पुरुषांनाच नाही म्हणजे हे नाही होत. काही महिला, काही मुली पण अशा आहे की त्यांना नाही पचत नाही. त्याच्यामुळे ही मेंटॅलिटी प्रत्येकाने आपली आपली कशी बदलवायची की नाही म्हणणं शिका. ते एक प्रोग्राम झाला होता, त्यामध्ये पण खूप छान चर्चासत्र झालं होतं अमरावतीमध्ये. नाही पचवणं शिका, नाही म्हणणं शिका. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या स्वतःवर डिपेंड आहे. स्वतःवर डिपेंड आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीला कसं हँडल करतात. आणि मला सांगा की तुम्ही आजवर इथपर्यंत आलात की तुम्हाला असं काय वाटतं की माझ्यातला हा जो गुण आहे हा जास्त महत्त्वाचा ठरला माझ्या या इथपर्यंतच्या यशासाठी? मला असं वाटतं की मी एकदम साधारण आहे, अजूनही साधारणच आहे. खूप काही मोठी झाली आणि काम केलं, पण मनामधून पहिलेपासून इच्छा होती की काहीतरी असं चांगलं काम करायला पाहिजे की त्या कामाचा अनेक लोकांना फायदा होईल, अनेक लोकांना त्याचा बेनिफिट मिळेल, हे मनापासून वाटत होतं. आणि जसं वाटत होतं तसं मी माझ्या मनाला सांगत होती की नाही, म्हणजे आपण हे काम करूच शकतो. त्याचं मी हे बघत नाही की याच्यामध्ये आपल्याला अपयश येईल किंवा याच्यामध्ये यश येईल, मग यश येईल तर हेच काम करायचं. तर मला असं वाटतं की आपल्या मनाची तयारी, माझ्या मनाची तयारी पूर्ण आहे, ते महत्त्वाचं आहे. आणि जसं तुम्हाला ही गोष्ट मनाला आवडते करायला, त्याच्या आणखी काय आवडीनिवडी आहेत, छंद आहेत जे तुम्ही जोपासताय? वाचन आवडते आणि गप्पा मारणं विशेष म्हणजे. स्त्रियांना गप्पा मारणं तसंही आवडतं. आणि आणखी शॉपिंग वगैरे? शॉपिंग पण वेळ मिळत नाही असं काही होतं? नाही, काढत असते वेळ. म्हणजे मार्केटमध्ये जाणं खूप जास्त आवडते आणि म्हणजे साड्या मार्केटमध्ये जाऊन घेणं, या गोष्टी आवडतात. या सगळ्या गोष्टी आवडतात. तर आणि आता आमच्या चॅनलच्या माध्यमातून जे प्रेक्षक आहेत त्यांना महिला विशेष दिनानिमित्त तुम्ही महिलांना एक आणि पुरुषांना एक असे काय संदेश द्याल? पहिले तर विदर्भ न्यूज 365 विदर्भ न्यूज 365 यांचे मी मनपूर्वक आभार मानते. कारण सर्वात महत्त्वाचं तर की 8 मार्च हा जागतिक महिला दिवस आहे आणि महिलांना विशेष म्हणजे मला सांगायचं आहे की आता जसं ताईंनी सांगितलं, बरेच प्रश्न उत्तरं झाली, तर महिला या सक्षम झालेल्या आहेत. आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न प्रत्येक क्षेत्रामध्ये होत आहे, आपल्याला दिसत आहे. पण तरीही मला एक सांगायचं आहे की महिलांनी महिलांना मदत करावी. कारण आपण महिलांचे पाय ओढण्याचा प्रयत्न करतो. जी महिला जर पुढे जात असेल, कोणत्या क्षेत्रामध्ये ती चांगल्या पद्धतीने काम करत असेल, तर तिला महिलांनी खूप जास्त प्रमाणात मदत करणं गरजेचं आहे. आपण पाहतो की म्हणजे जे अत्याचार होत आहे, ज्या गोष्टी आपण वाचतो, खूप वाईट वाटते की जर आपली मुलगी असती तर आपल्यावर काय परिस्थिती निर्माण झाली असती. अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होऊन जाते एका गोष्टीमुळे, आणि ते व्हायला नको यासाठी प्रत्येक मुलीला, प्रत्येक माझ्या मैत्रिणींना, सगळ्यांना कळकळीची विनंती की आपण आपल्या मुलांची, मुलगा असो मुलगी असो, खूप जास्त कम्युनिकेशन ठेवा. मुलगा पण असेल, तो कुठे चुकत असेल तर त्याला सुद्धा
सांगणं गरजेचं आहे की ही तुझी चूक आहे. म्हणजे जसं आपण मुलींना नेहमी म्हणतो की इथे जाऊ नको, इतके वाजता घरात ये, आपण ह्या सगळ्या गोष्टी तर दोघांनाही समांतर वागणूक देणं, त्यांच्याशी समांतर कम्युनिकेशन करणं हे गरजेचं आहे. महिला दिनाच्या निमित्ताने मी महिलांना अजून एक विशेष म्हणून कोणालाही कमी लेखू नका. कोणी सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने बरोबर असतात आणि सगळ्यांचा मान सन्मान ठेवणं गरजेचं आहे. हा एक विशेष संदेश मी महिलांना देते. आणि पुरुषांना सुद्धा एक संदेश द्यायचा आहे की महिला तुमच्या सोबत काम करतात, तिचा सन्मान करणं गरजेचं आहे. कारण ती कोणाची तरी आई आहे, कोणाची तरी पत्नी आहे आणि कोणाची तरी मुलगी आहे. हे खूप गरजेचं आहे. हा विचार हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण जसं आपण आपल्या बहिणीला, आईला, बायकोला ज्या प्रकारे आपण हे करतो, तसंच तुम्ही बाहेरच्या स्त्रीला जर बघितलं तर अर्धे प्रॉब्लेम्स तिथे संपतील महिलांचे. म्हणजे मनामध्ये मानसिकता ती निर्माण केली पुरुषांनी तर खूप चांगल्या पद्धतीने हे होईल आपल्या समाजामध्ये. विशेष म्हणजे पुरुषांना एक अजून सांगायचं, पुरुष मंडळी मला खूप जास्त मदत करतात. म्हणजे जेवढे शिक्षण क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करणारे पुरुष आहे ते मला प्रोटेक्शन सुद्धा देतात. विशेष म्हणजे मी एकटी महिला जर कोणत्या आंदोलनामध्ये असेल तर मला त्या ठिकाणी प्रोटेक्शन सुद्धा असते, मदत करतात. अशीच मदत सर्व महिलांना करावी, हा एक संदेश पुरुषांसाठी. दीदी, खरं तर तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ आम्हाला दिला, आमच्यासोबत चर्चा केल्यात आणि एवढा सुंदर संदेश महिला तसेच पुरुषांना दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद.